उत्तराखंडच्या चमोलीमध्ये ढगफुटीची घटना घडलेली आहे आणि या ढगफुटीच्या घटनेमध्ये 7 जण बेपत्ता झाल्याची माहिती आहे। त्यांचा शोध सध्या सुरू आहे। आपत्कालीन यंत्रणा तात्काळ बचाव कार्याला पोहोचली, त्यांनी सुरुवात केली। काल रात्री नंदनानगर घाट परिसरात ढगफुटी सदृश पाऊस पडला। या पावसामुळे 6 घरांची पडझड झाली आहे आणि त्या ढिगाऱ्याखाली काही जण अडकल्याची सुद्धा माहिती आहे। आतापर्यंत दोघांना वाचवण्यात यश आलंय। मागील काही दिवसांपासून उत्तराखंडमध्ये जोरदार पाऊसही कोसळतोय, त्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती आणि भूस्खलनाच्या घटना घडलेल्या आहेत। त्यामध्ये मोठं नुकसानही झालंय। उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्याच्या नंदनागरमध्ये रात्री ढगफुटी सदृश पाऊस झाला। या पावसामुळे मोठं नुकसान झालंय। अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलनाच्या घटनाही घडलेल्या आहेत। भूस्खलन झाल्यामुळे मालमत्ता आणि शेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय। मागील खरं तर काही दिवसांपासून उत्तराखंडसह आसपासच्या राज्यांना मुसळधार पावसानं अक्षरशः झोडपून काढलाय, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। पूरस्थिती आणि भूस्खलनामुळे अनेक रस्त्यांवरची वाहतूक सुद्धा विस्कळीत होताना दिसते। जम्मू काश्मीरमधील वैष्णोदेवीची यात्रा आजपासून पुन्हा एकदा सुरू झालेली आहे। गेल्या खरं तर काही दिवसांपासून प्रतिकूल हवामानामुळे ही यात्रा आणि इथली हेलिकॉप्टर सेवा थांबवण्यात आलेली होती, त्यामुळे अनेक भाविक अडकलेले होते। आता हवामान सुधारल्यानंतर ही यात्रा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान या घोषणेनंतर कटरा येथे थांबलेल्या भाविकांना मोठा दिलासा मिळालाय। तात्काळ आपली यात्रा सुरू केलेली आहे। सोबतच कटरा ते सांची छत दरम्यानची हेलिकॉप्टर सेवा सुद्धा पुन्हा सुरू करण्यात आली आहे। खासदार कंगना रनौतला हिमाचल प्रदेशमधील मनाली दौऱ्यादरम्यान नागरिकांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय। मनालीमधील पतली पूल येथील पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आणि नुकसान झालेल्या पूल आणि घरांची पाहणी करण्यासाठी कंगना आलेली होती। त्या दरम्यान नागरिकांनी काळे झेंडे दाखवले आणि कंगना गो बॅक अशा घोषणा सुद्धा दिल्यात। नुकसानग्रस्त भागात कंगना उशिरा आल्यानं नागरिकांची नाराजी असल्याची माहिती मिळते। 30 नोव्हेंबरनंतर अमेरिका अतिरिक्त 25% कर हटवण्याची शक्यता आहे, असा दावा देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार व्ही नागेश्वरन यांनी केलाय। भारत आणि अमेरिकेच्या सरकारमध्ये या विषयावर चर्चा सुद्धा सुरू आहे आणि या दोनही देशांमधील व्यापारी संबंध सुधारतील अशी आशा असल्याचं नागेश्वरन यांनी म्हटलंय। सोबतच हे त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत या मुद्द्यावर लवकरच तोडगा निघेल असा विश्वासही त्यांनी बोलताना व्यक्त केलाय। काँग्रेसच्या खासदार आणि वायनाडच्या प्रतिनिधी प्रियंका गांधी वड्रा यांनी नुकतंच व्होट चोरी या आरोपांवर आणि मंत्रालयानं शाळांना मोदी चित्रपट दाखवण्याचे निर्देश देण्यावर जोरदार टीका केली आहे। तसंच प्रियंका गांधी यांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह सुद्धा उपस्थित करत मतदानामध्ये झालेल्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे। देशातील लोकशाहीसाठी हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे आणि याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे। निवडणूक आयोगानं यावर दुर्लक्ष करू नये असंही त्यांनी बोलताना म्हटलं। दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक झाड आईच्या नावानं या उपक्रमाचं कौतुक केलं। या उपक्रमामध्ये 72 देशांचे राजदूत आणि प्रतिनिधी सहभागी झालेले होते आणि हा उपक्रम इतका भावनिक आहे की लोक आपोआप निसर्गाच्या प्रेमात पडतील, असं रेखा गुप्ता यांनी म्हटलंय। तर हे झाड लावून त्यांनी आपल्या आईला श्रद्धांजली अर्पण केलेली आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण होईल असंही त्यांनी म्हटलंय। आणि हा उपक्रम पर्यावरणाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं सुद्धा त्यांनी अधोरेखित केलेलं आहे। अहमदाबाद विमान अपघातात मृत्युमुखी पडलेल्या 4 प्रवाशांच्या कुटुंबियांनी आता अमेरिकन विमान उत्पादक कंपनी बोईंग आणि तिच्या घटक उत्पादक कंपनी हनीवेल विरुद्ध खटला दाखल केलाय। दोनही कंपन्यांच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाला असा आरोप कुटुंबियांनी केलाय। टेक्सासमधील लॅनियर लॉ फर्म मार्फत हा खटला दाखल करण्यात आलाय। विमानाच्या इंधन स्विचमधील बिघाडामुळे हा अपघात घडला असंही त्यांनी म्हटलं। तर बोईंग आणि हनीवेल यांना या धोक्यांबद्दल माहिती होती, मात्र त्याने कोणतीही कारवाई केली नाही असा आरोपही कुटुंबियांनी केलेला आहे। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी गुणवत्ता व्यवस्थापनाचं महत्त्व अधोरेखित केलंय। केवळ पायाभूत सुविधा किंवा मनुष्यबळ प्रशिक्षणामुळे भारत विकसित होणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। आपला विकसित भारताचा मार्ग फक्त काही पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर किंवा मनुष्यबळाच्या प्रशिक्षणात सुधारणा करून पूर्ण होणार नाही आणि त्यासाठी गुणवत्ता व्यवस्थापनाकडे सखोल लक्ष देणं आवश्यक आहे। इंडियन फाउंडेशन फॉर क्वालिटी मॅनेजमेंटच्या वार्षिक परिषदेला सीतारामन यांनी संबोधित केलं। दिशा सालियान हत्या प्रकरणी तिच्या वडिलांच्या वतीनं याचिका दाखल करणारे मुंबई उच्च न्यायालयाचे वकील ॲडव्होकेट निलेश ओझा यांना उच्च न्यायालयानं चांगला झटका दिलाय। दिशा सालियान प्रकरणामध्ये प्रसार माध्यमांद्वारे हायकोर्टाच्या न्यायमूर्तींसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर फौजदारी अवमान खटला दाखल करण्याचे आदेश
हायकोर्ट रजिस्ट्रीला देण्यात आलेले आहेत आणि या संदर्भात 4 आठवड्यांच्या आत ओझा यांचं म्हणणं सादर करण्याचे आदेशही त्यांना प्राप्त झालेत. हिवाळ्यामध्ये प्रदूषणाची पातळी वाढण्याआधी पुढील खरं तर 3 आठवड्यांत वायू प्रदूषण रोखण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश केंद्रीय हवा दर्जा व्यवस्थापन आयोग आणि केंद्रीय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळानं सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत. तसंच मुख्य न्यायाधीश BR गवई आणि न्यायमूर्ती के विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं राज्य प्रदूषण मंडळातील रिक्त पदांवर नाराजी व्यक्त केली आहे. तर उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान आणि पंजाब या राज्यांना 3 महिन्यात सर्व रिक्त जागा भरण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत. अर्थ मंत्रालयानं सरकारी कर्मचाऱ्यांना 30 सप्टेंबरच्या अंतिम मुदतीपूर्वी युनिफाईड पेन्शन स्कीम UPS पर्याय निवडण्याचं आवाहन केलेलं आहे, जेणेकरून त्यांच्या अर्जावर वेळेत कार्यवाही करता येणार आहे. केंद्र सरकारनं 1 एप्रिल 2025 पासून राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत UPS हा एक नवा पर्याय म्हणून सुरू केलेला आहे आणि या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शनची सुविधा आता उपलब्ध होईल. NPS अंतर्गत पात्र कर्मचारी आणि निवृत्तीपूर्वीच्या कर्मचाऱ्यांसाठी UPS निवडण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2025 आहे. दुर्गापूजेच्या तोंडावर बांगलादेशमधून इलिश माशांची पहिली खेप भारतात दाखल झाली आहे. 8 ट्रकच्या माध्यमातून सुमारे 32 टन इलिश मासे पश्चिम बंगालमधील सीमेवर पोहोचलेले आहेत. बांगलादेश सरकारनं सणासुदीच्या काळात भारतात 1200 टन इलिश निर्यात करण्यास नुकतीच परवानगी दिली आहे. ही निर्यात 16 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर या कालावधीत केली जाणार आहे. पद्मा नदीमधले हे मासे बाजारामध्ये आल्यानं ग्राहकांनी आनंद व्यक्त केलाय. बांगलादेशच्या इलिशची खूप दिवसांपासून नागरिक वाट पाहत होते आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण बघायला मिळत आहे. दिल्ली पोलिसांच्या गाडीचा RK आश्रम मार्ग मेट्रो स्टेशन परिसरात अपघात घडला. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. एका दिव्यांग व्यक्तीच्या चहाच्या स्टॉलला पोलिसांच्या गाडीनं धडक दिली आणि या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे. लंडनजवळील विंडसर कॅसल येथे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थनार्थ डिनर पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि या राजकीय पार्टीमध्ये टेक कंपन्यांच्या प्रमुखांसह अनेक नेते उपस्थित होते. किंग चार्ल्स आणि ट्रम्प एकत्र सेंट जॉर्ज हॉलमध्ये दाखल झाले. त्यांच्या मागे क्वीन केमिला आणि मेलानिया ट्रम्प होत्या. या दरम्यान प्रिन्स विल्यमसनसह राजघराण्यातील अनेक मान्यवर खेळाडू सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत, पाकिस्तानसह 23 देशांना ड्रग्ज तस्कर म्हटलंय. ट्रम्प यांनी अंमली पदार्थांची तस्करी आणि बेकायदेशीर अंमली पदार्थ उत्पादनाच्या यादीत 23 देशांचा समावेश त्यांनी केलाय आणि या यादीत भारत, पाकसह अफगाणिस्तान, चीन, कोलंबिया, बोलिव्हिया आणि व्हेनेझुएला या देशांचा समावेश आहे. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार अंमली पदार्थांची तस्करी ही अमेरिकेमध्ये एक राष्ट्रीय आणीबाणी बनलेली आहे. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य संकट निर्माण होत असून 18 ते 44 वयोगटातील अमेरिकन लोकांमध्ये मृत्यूचं मुख्य कारण हे बनलेलं आहे. तर युरोपियन युनियननं भारताच्या रशियाशी असलेल्या जवळच्या संबंधांवर आता नाराजी व्यक्त केली आहे. तेल खरेदी आणि लष्करी सहकार्यामुळे भारत आणि युरोपियन युनियनमध्ये संबंधांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचं सुद्धा त्यांनी स्पष्ट केलंय. भारताच्या रशियाकडून तेल खरेदीमुळे रशियाला आर्थिक श्वास मिळतो आणि या युक्रेनवरील आक्रमण सुरू ठेवण्याची ताकदही मिळते. त्यामुळे भारतानं घेतलेले हे पाऊल केवळ आर्थिक नाही तर राजनैतिकदृष्ट्या सुद्धा वादग्रस्त ठरत असल्याचं सुद्धा म्हणणं समोर येत आहे. सौदी अरेबिया आणि पाकिस्ताननं एका संरक्षण करारावर स्वाक्षरी केली आहे, ज्यात एका देशावर हल्ला म्हणजे दोघांवर हल्ला मानला जाईल असं नमूद करण्यात आलंय. दरम्यान या करारानं चीननं जोरदार स्वागतही केलंय. भारत आणि इस्रायलला घेरण्याची ही रणनीती असल्याचंही म्हणण्यात आलंय. त्यामुळे चीनची भारतावरची वक्रदृष्टी स्पष्ट दिसून आलेली आहे. कतारवरील इस्रायली हल्ल्यानंतर आखाती देश चिंतेत आहेत. त्यामुळे सौदीनं पाकिस्तान सोबतची भागीदारी अधिक दृढ केलेली आहे. दरम्यान पाकिस्तानचा लष्कर प्रमुख फील्ड मार्शल असीम मुनीरला या कराराचा खरा सूत्रधार मानलं जात आहे. शेख हसीना आता बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणुका लढवू शकणार नाहीत, कारण बांगलादेशच्या निवडणूक आयोगानं माजी पंतप्रधान शेख हसीना यांचं मतदार ओळखपत्र ब्लॉक केलंय. त्यामुळे शेख हसीना यांना मोठा धक्का बसलाय. बांगलादेशमध्ये फेब्रुवारी 2026 पर्यंत सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा करण्यात आलेली आहे. मात्र मतदार ओळखपत्र ब्लॉक करण्यात आल्यानं शेख हसीना यांचं निवडणूक लढवण्याचं स्वप्न आता धुळीस मिळाल्याचं बघायला मिळत आहे. अफगाणिस्तान कडक तालिबान राजवट असून सुद्धा महिलांमध्ये कॉस्मेटिक सर्जरीची संस्कृती वाढत्या प्रमाणात लोकप्रिय होते. सुमारे 20 क्लिनिक बोटॉक्स, फेसलिफ्ट आणि केस प्रत्यारोपण अशा सेवा देतात.
पुरुष आणि महिला दोघे सुद्धा या क्लिनिकला भेट देतात. पुरुष बहुतेकदा टक्कल पडण्याच्या समस्येवर उपचार घेतात, तर महिला फेस लिफ्ट आणि इतर शस्त्रक्रिया करून घेतात. अफगाणिस्तानमधील महिलांमध्ये बोटॉक्सचा ट्रेंड वाढल्यानं सोशल मीडियावर बोटॉक्स अंडर बुरखा ट्रेंड सध्या होतोय. तर 2023 मध्ये तालिबाननं ब्युटी पार्लरवर सुद्धा बंदी घातलेली होती. तर काल लंडनच्या पार्लमेंट स्क्वेअरमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आलं. या दरम्यान आंदोलकांनी संसद भवनासमोर हातात फलक, झेंडे आणि ट्रम्प त्यांचा पुतळा घेऊन निदर्शनं सुद्धा केली. वक्त्यांनी या दरम्यान भाषणं सुद्धा केलेली आहेत. दौऱ्याचा खर्च, ट्रम्प यांनी गाझावरील भूमिका आणि नाटो संरक्षण खर्च वाढवण्याच्या धोरणावर टीका केली आहे. ट्रम्प सपत्नीक लंडनहून विंडसरला आलेले होते, जिथे किंग चार्ल्स तृतीय आणि क्वीन कॅमिला यांनी त्यांचं स्वागतही केलं.